खरं तर आता मंत्री महोदय आपण उत्तर दिलं। सीबीएसईच्या 8वीच्या पुस्तकामध्ये 68 शब्दच आहेत, 68 वर्ड्स छत्रपती शिवाजी महाराजांवर। आणि राहिला प्रश्न त्यांना विश्वव्यापी करण्याचा, तर ते हयात असतानाच शहाजीराजांनी विश्ववंदिता अशी मुद्रा त्यांना दिलेली आहे। त्यामुळे शिवाजी महाराज विश्वव्यापी आहेतच। आमचा प्रश्न असा आहे की माझी एक खंत पण आहे या निमित्तानं, सत्यजित तांबे सन्माननीय सदस्य यांनी जो काही अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून आपल्याला विनंती केलेली आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास हा सीबीएसई सह सर्व पुस्तकांमध्ये असलाच पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही। अस्सल चरित्र साधन खंड म्हणजे आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा 300वा जन्मशताब्दी महोत्सव झाला, महात्मा ज्योतिराव फुलेंचे खंड आहेत, अण्णाभाऊ साठेंचे खंड आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांवर अस्सल चरित्र साधन समिती अजूनही गठीत झालेली नाही। महाराष्ट्र सरकारच्या शासकीय मुद्रणालयामध्ये हे खंड अद्यापही जयसिंगराव पवार सरांसारखे ज्येष्ठ इतिहास संशोधक महाराष्ट्रात हयात आहेत। आमची आपल्याला विनंती आहे, आपण शालेय शिक्षण राज्यमंत्री आहात, आपल्या हातून हे पवित्र कार्य होऊ द्या। छत्रपती शिवाजी महाराजांचा पाठ्यपुस्तकात अंतर्भाव करताना शिवाजी महाराज अस्सल चरित्र साधन खंड निर्मिती म्हणजे चरित्र साधन निर्मितीचे खंड अभ्यासाला असले पाहिजे, शासकीय मुद्रणालयात असले पाहिजे। दुसरं एक महत्त्वाचं, मागच्या वेळेस मी एक लक्षवेधी मांडली होती महापुरुषांच्या अवमानासंदर्भात, त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीतलं आपण आश्वस्त केलं होतं की संभाजी महाराजांवरची जे काही बदनामीकारक नाटकं यूट्यूबवर असतील ते आपण काढणार। आणि मी आपलं अभिनंदन करतो की राजसन्यास नावाचं पुस्तक तुम्ही इतिहासातून बाद केलं शासकीय मुद्रणालयातून, त्याबद्दल मी सरकारचं मनापासून अभिनंदन करतो, कारण त्यामध्ये संभाजी महाराजांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह लिखाण होतं। आता माझी विनंती अशी आहे की यूट्यूबवर आणि उरलेली नाटकं जी आम्ही तुम्हाला पाठवलेली आहेत तीच त्याच्यावर कायमस्वरूपी बंदी आणा, कारण शिवाजी महाराजांचा इतिहास गौरवशाली आहेच, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहाससुद्धा हा महाराष्ट्राच्या तरुणांपर्यंत आला पाहिजे। सीबीएसईमध्ये सुद्धा त्याचा अंतर्भाव असला पाहिजे, नाहीतर परत तेच ते दोषारोपणं संभाजी महाराजांवर लागू होतील। या चर्चेच्या निमित्तानं माझी 2 विनंत्या आपल्याला आहेत। शिवाजी महाराजांवरची अस्सल साधन म्हणजे अस्सल खंड निर्मिती झाली पाहिजे, त्यांच्या चरित्र साधन समिती, आणि छत्रपती संभाजी महाराजांवरची बदनामीकारक यूट्यूबवरची नाटकं, चित्रपट, कथानकं आणि त्यांच्यावर असलेला चुकीचा सिलेबस हा बाद झाला पाहिजे।